तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला रायगड पोलीस भरती 2024 मध्ये आज झालेल्या 10 ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आलेला आहे। काय प्रश्न आहे? पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? म्हणजे मोठा काढायचा आहे आणि आपल्याकडे 4 अपूर्णांक आहेत। एक आहे 7/6, दुसरा आहे 12/11 आणि तिसरा आहे 19/18 आणि चौथा आहे 9/8। यापैकी सर्वात मोठा सांगायचा आहे 9/8 यापैकी सर्वात मोठा सांगायचा आहे, म्हणजे ज्याची किंमत सगळ्यात जास्त असेल असा। तर बघा ह्याच्याकडे बघितलं तर आपल्याला इथं दिसेल की वरचा अंश काय 7 आहे, छेद काय 6 आहे, म्हणजे अंश मोठा आहे, छेद काय लहान आहे। इथं पण बघा दुसऱ्या ह्याच्यामध्ये अंश 12 आहे, छेद 11 आहे, इथं अंश 19 आहे, छेद 18 आहे, इथं अंश 9 आहे, छेद 8 आहे। म्हणजे अंश आणि छेदामध्ये इथं 1चा फरक आहे बघा प्रत्येकच ह्याच्यामध्ये। इथं 1चा आहे, इथं 1चा आहे, इथं 1चा आहे, इथं 1चा आहे फरक, आणि अंश मोठा आहे म्हणजे हा काय होतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक होतो अंश मोठा असल्यानंतर। म्हणजे आपण कसं करू शकतो, भागाकार दिला तर 7 एके 6 1चा पूर्ण भाग झाला, हातचा राहिला किती 1, 1.1/6 हा झाला। हा पण कसा होऊ शकतो 11 एके 11 हातचा आला 1, 1.1/11 हा पण, हा 18 एके 18 हातचा राहिला 1, 1/18 आणि हा पण 1.1/8 अशा पद्धतीने होऊ शकतो। मग आता इथं बघा हा तर सगळीकडे समान आहे, 1 1 1 सगळीकडे सारखा आहे। आता राहिला कुठला हा पुढचाच अपूर्णांक 1/6, हे 1/18 1/11 1/18 1/8। आता ह्याच्यामध्ये पाहिलं आपण तर बघा अंश इथं सारखा 1 1 1 आणि छेद काय आहे सगळीकडे, इथं 6 आहे, इथं 11 आहे, इथं 18 आहे, इथं 8 आहे। मग ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की अंश सारखा असला आणि छेद ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक काय असतो मोठा असतो, कारण जेवढ्या लहान छेदानं भागल तुम्हाला तेवढा अपूर्णांक येणार आहे मोठा, आणि जेवढा मोठ्या छेदानं 11 18 ह्यानं भागणार आहे तेवढा अपूर्णांक येणार आहे लहान। म्हणजे इथं काय होईल 1/6, इथं काय 1/11, इथं 1/18 आणि इथं 1/8। मग सर्वात लहान कोणी भागतोय ह्यानं भागतोय, म्हणजे ह्याचं उत्तर मोठं येणार आहे, आणि पुढचा तर 1 आहे म्हणजे ह्याचं उत्तर पॉईंटमध्ये मोठं येणार आहे, म्हणून हा अपूर्णांक काय असणार आहे 7/6 मोठा असणार आहे।